या ठिकाणी मी आज जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे माढा लोकसभेची उमेदवारी आम्ही महाविकास आघाडीकडे मागण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनतेनं उघड आवाहन करतोय की माझ्या कार्यावर आणि माझ्या क्षमतेकडे बघून आपण मला लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी द्यावी। गेली अनेक वर्ष मी पाणी, ऊर्जा, शेती, पर्यावरणावर भरीव कार्य करतोय। या कार्याला ताकद देण्यासाठी आणि गती देण्यासाठी ही उमेदवारी किंवा ही खासदारकी महत्त्वाची असू शकते। या भूमिकेतून मी हा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि जनतेला आवर्जून सांगतोय की मला जर उमेदवारी नाकारली असेल तर खुद्द आदरणीय पवार साहेबांनी माढा लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि या ठिकाणी उभा राहावं। आम्ही सगळे मिळून सगळ्या ताकदीनं या ठिकाणी पवार साहेबांचा प्रचार करू आणि त्यांना निवडून आणू, कारण त्यांच्यासारखी शेतीच्या प्रश्नाची जाण असणारा उमेदवार या ठिकाणी आम्हाला आवश्यक आहे। त्याचबरोबर मी या ठिकाणी जाहीरपणे कधीच बोलत नव्हतो पण आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलतोय की आदरणीय आमदार साहेबांच्या विचारांचा आणि कार्याचा खरा वारसदार मी आहे आणि आमदार साहेबांच्या सोबत जे काम केलेलं आहे त्या कामाच्या अनुभवावर आणि संस्कारावर मी या ठिकाणी ही लोकसभेची उमेदवारी मागतोय। आज घराणेशाही, पैसा, जात या मुद्द्यापेक्षा लोकांचे प्रश्न, शेती, पाणी ह्याच्यावर निवडणूक झाली पाहिजे याच्यासाठी मी आग्रही आहे आणि सांगोल तालुक्यातूनच नव्हे तर मान तालुक्यातून, करमाळा तालुका, माढा असेल या सगळ्या भागातून, फलटण वगैरे या सगळ्या भागातून सामान्य जनतेच्या ताकदीवर मी इतर कोणाहीपेक्षा निवडून येऊ शकतोय। या भूमिकेतून मी ही उमेदवारी मागितलेली आहे। मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो या ठिकाणी इतर कुणाहीपेक्षा म्हणजे युतीचे उमेदवार निंबाळकर असतील किंवा कुठलेही इतर आता महाविकास स्पर्धेत असेल या सगळ्यापेक्षा मी अधिक सक्षम आणि कार्यप्रवण उमेदवार असल्यानं मला या ठिकाणी उमेदवारी दिल्यात जनता त्याला ताकद देईल अशा पद्धतीची मी आपल्या टीव्हीच्या माध्यमातून विनंती करतोय। या ठिकाणी मला सांगायला आवडेल की देशातले काही निवडक नेते जर सोडले तर माझ्या एवढं काम केलेला कुठलाही खासदार आज देशात नाहीये। आज आपण बघितलं टाटा कोयनाच्या पाण्याचा प्रश्न असेल, आज उजनी मायनस गेलेला आहे परंतु खासदार असतील कुठल्या आमदाराला त्याचं गांभीर्य नाहीये। आज उजनी जर मायनस गेला असेल तर तिथलं पाणी कुठलं येऊ शकतं तर टाटा या धरणातच येऊ शकतं। टेंबू विस्तारित असेल, म्हैसाळ विस्तार असेल, उरमुडी असेल, जयकटापूर असेल, ह्या सगळ्या सिंचन प्रकल्पांना जर विस्तार करायचा असेल, यांना अधिक पाण्याची तरतूद जर करायची असेल तर माझ्या ज्या अहवालावर, माझ्या चळवळीवरच हे पाणी येऊ शकतं आणि यासाठी खासदार होणं मी खूप गरजेचं आहे। आता जे अतिरिक्त तरतूद झालेली आहे 30 सप्टेंबर 2023च्या GR नुसार त्याचा पाया माझी चळवळ, माझा अभ्यास आहे। माझ्या अभ्यास अहवालावरच हे सगळं टेंबू, म्हैसाळ आणि जयकटापूर, उरमुडीच्या विस्तारित पाण्याचा त्या ठिकाणी लाभ या ठिकाणी घेतो। आता जे आमदार फुकटच्या म्हणजे जे काही लोक हे करतायत, हलग्या वाजवायला आले, त्याचा खरा पाया, खरी ताकद ही माझी चळवळ आणि माझं काम आहे। तर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। माझे अनेक प्रश्न मी त्या ठिकाणी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यापुढे ठेवतोय, जनतेपुढे पण ठेवतोय। महत्त्वाचं म्हणजे विठ्ठल रुक्मिणी एअरपोर्ट जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा मी प्रस्ताव दिला आहे त्याला गती मिळणं गरजेचं आहे। ग्रामपंचायतीचे सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक यांच्या वार्डाला आमदार खासदाराप्रमाणे निधी दिला पाहिजे ही माझी राष्ट्रीय मागणी आहे, राज्यस्तरीय मागणी, ह्याला ताकद मला द्यायची आहे। त्याचबरोबर इलिगली म्हणजे RBIचे किंवा फेमाचे सगळे नियम उल्लंघन करून जे फॉरेक्स ट्रेडिंग चुकीच्या पद्धतीनं चालू आहे, फसवणूक चालू आहे, त्याच्यावर कारवाई संदर्भात मी त्या ठिकाणी आग्रही आहे। अशा अनेक प्रश्न, विशेषतः गाव तिथं कृषी कार्यालय ही माझी मागणी नवीन राष्ट्रीय पातळीवरची आहे। जर मी खासदार झालो तर ह्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आणि सामान्य जनतेला याचा फायदा होणार आहे। सांगोल्यातून आता मानदेश एक्सप्रेसची मी मागणी केलेली आहे, जर खासदार झालो तर ती मी तत्काळ मार्गी लावू। यासाठी मी नवीन नाही, सातत्यानं लढा देतोय। ह्या लढ्याला ताकद देण्यासाठी ही खासदारकी मला हवी आहे, म्हणून त्यासाठी मी मागणी केलेली आहे। आज सकाळी पांडुरंगाच्या दारामध्ये आम्ही त्या ठिकाणी दुग्धाभिषेक करून त्या ठिकाणी ह्या 2 मागण्या केलेल्या आहेत। एक पहिली मागणी माझ्या कार्यक्षमतेकडे बघून, माझ्या ताकदीकडे म्हणजे मी जी चळवळ करतो याच्याकडे बघून मला उमेदवारी द्यावी आणि मला जर उमेदवारी नाही दिली तर खुद्द पवार साहेबांना या ठिकाणी उमेदवारी द्यावी। त्या 2 मागण्यासाठी मी पांडुरंगाजवळ साकडं घातलेलं आहे। मी अपेक्षा ठेवतो की स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा विचारांचा वारसा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन तळागाळातल्या कार्यकर्त्याला ताकद द्यावी आणि केवळ वारसदार, जात, पैसा ह्या मुद्द्याला बाजूला सारून विकासासाठी, ह्या माढा लोकसभेच्या विकासासाठी म्हणण्याच्या संबंध देशाच्या मूलभूत प्रश्नांसाठी मला ताकद द्यावी ही अपेक्षा मी या प्रसार माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून जनतेला आणि महाविकास आघाडीला करतो। मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उघडपणे आवाहन केलेलं आहे की माझ्या कार्याकडे बघून, माझ्या क्षमतेकडे बघून
आणि मी निवडून येण्याची शक्यता बघून महाविकास आघाडीची उमेदवारी मला देण्यात यावी। स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुखांच्या विचारांचा कार्याचा खरा वारसदार मी आहे आणि ह्या वारशाला ताकद देण्यासाठी महाविकास आघाडीनं मला उमेदवारी द्यावी ही विनंती आहे। ही निवडणूक वारसा, जात आणि पैसा ह्याच्यापासून दूर सारून लोकांचे प्रश्न, शेती, पाणी आणि पर्यावरण हे सगळ्या प्रश्नासाठी झाली पाहिजे आणि याचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे मला उमेदवारी मिळाली पाहिजे। हे उमेदवारी हेच त्याचं प्रतीक असणार आहे। ही मागणी मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून जनते